उद्धव ठाकरे हे पोहोचलेले आहेत शिवतीर्थावर। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी भेटीचा सिलसिला सध्या वाढता पाहायला मिळतोय, कारण की निवडणुका तोंडावर आहेत। आपण पाहिलं अगदी 2 दिवसांपूर्वीच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती। काल सुद्धा अमित ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे यांची पुन्हा भेट झाली आणि आज तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे शिवतीर्थावर राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। निमित्त काय तर भविष्यामध्ये आगामी काळामध्ये जे 15 दिवस आहेत त्यामध्ये प्रचार सभांचा धडाका कसा उडवायचा त्या संदर्भात या भेटीमध्ये चर्चा होईल अशी माहिती आहे। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी श्रेयस यांच्याकडून। श्रेयस, नुकतेच उद्धव ठाकरे शिवतीर्थावर पोहोचलेले आहेत। सलग 3 दिवस या भेटीगाठी खूप लक्षवेधी ठरत आहेत। खऱ्या अर्थानं श्रद्धा 3 दिवस हे भेटीगाठी होतात। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे आता थेट शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचलेत। आपण बघू शकतो मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं हे शिवतीर्थ निवासस्थान, ज्याच्यात खऱ्या अर्थानं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे नेते म्हणजे संदीप देशपांडे, अविनाश आंबेकर, शिरीष सावंत आणि बालनकोर, नितीन सरदेसाई हे आहेत। तर आता शिवसेनेकडून खऱ्या अर्थानं आपण बघितलं गेलं तर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे थेट इथं आता शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचलेले। जसं तू म्हणालीस की 3 दिवस सलग आता या भेटीगाठी होता दिसत आहेत, तर 3 दिवसाच्या भेटीगाठी जर आपण बघितलं गेलं तर प्रामुख्याने या भेटीगाठी कुठे कुठे होत आहेत तर आपण पाहिलं तर राज ठाकरे थेट मातोश्रीवर गेले, 2 तास इकडे बैठक केली। त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर काल आदित्य ठाकरे इकडे आले होते, त्यांचे 2 तास बैठक झाली आणि आज उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे इथं आलेत आणि त्यांच्यामध्ये बैठक होते। महत्वाची गोष्ट काय तर यावेळी खऱ्या अर्थानं जाहीरनामा जो आहे त्याच्याबद्दलच्या संपूर्ण चर्चा आज इथं होताना दिसणार आहेत आणि तेच चित्र आपल्याला या शिवतीर्थ निवासस्थानी पाहायला मिळणार आहे। शिवतीर्थ हे निवासस्थान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं, तिथं आता खऱ्या अर्थानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये महत्वाची बैठक सुरू आहे। या बैठकीत जाहीरनामा जो आहे, वचननामा जो आहे त्याच्याबद्दलच्या संपूर्ण चर्चा ज्या आहेत ते या बैठकीत होणार आहेत। या बैठकीत सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबई महानगरपालिकेत काय काय गोष्टी आपल्याला करता येतील, मुंबई महानगरपालिकेतल्या गोष्टी ज्या असतील त्याच्याबद्दलचं कॉन्सन्ट्रेशन यावेळी या संपूर्ण बैठकीत होताना दिसणार आहे। रस्त्यांवरचे खड्डे हा प्रामुख्याने प्रश्न घेण्यात आलाय, त्यासोबतच मिठी नदीचा प्रश्न असेल तो कसा मार्गी महापालिकेत लावणार आहे त्याच्याबद्दलच्या गोष्टी होत आहेत। कन्स्ट्रक्शनचा मुद्दा असेल त्याच्याबद्दलच्या चर्चा होता दिसणार आहेत। त्यासोबत आपण बघू शकतो तर खऱ्या अर्थानं पाऊस जेव्हा पडतो त्या सकल भागात पाणी भरतं त्याच्याबद्दलच्या चर्चा कशा आपण ते वाचू शकतो ह्याच्याबद्दलचा वचननामात खोटा तो उल्लेख होताना आपल्याला दिसणार आहे। हा उल्लेख सगळ्यात महत्वाचा आहे, कारण ऐन आता 13-14 दिवस राहिले आहेत आणि 13-14 दिवस राहत असताना या सगळ्या वचननामाच्या गोष्टी होणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे। शिवतीर्थ या निवासस्थानी आता महत्वाची बैठक जी आहे त्याची सुरुवात झालेली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेमध्ये बैठक होता दिसत आहे। सध्या आपल्याला एक गोष्ट जाणून घ्यावी लागेल की सगळ्या गोष्टी आहेत ते बायफर्केट करण्यात आले। वचननाम्याबद्दल सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे त्याच्यावर महत्वाचं काम करतात। मनसेकडून संदीप देशपांडे असेल किंवा शिवसेनेकडून साईनाथ दुर्गे असतील, ही मंडळी आता वचननाम्यावर काम करतात। या वचननाम्यावर काम केलेली गोष्ट तीच गोष्ट आज या बैठकीत होता दिसते का, जिथं आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शेवटचं या गोष्टीकडे आता लक्ष दिसत आहेत का, हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे। या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तर महत्वाचं काय तर आत्ताच्या घटकेला हा जाहीरनामा आता मुंबईकरांना कधी पाहायला मिळणार आहे। 4 तारखेला सगळ्यात पहिली प्रचार सभा होणार आहे असं सांगण्यात येत आहे। या प्रचार सभेमध्ये खऱ्या अर्थानं वचननामाचं जे काही असेल तर वचननामा सगळ्यात पहिल्यांदा या 4 तारखेच्या सभेत पाहायला मिळणार आहे का, कारण आताच्या घटकेला तो जो पहिला मजला आहे तिकडे आता आपल्याला कळत आहे की बैठक तिकडे चालू आहे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील आणि मनसेचे प्रामुख्याने नेते मंडळी जसे प्रमुख नेते सुद्धा ते आता इथं आहेत। त्यामुळे वचननामावर खऱ्या अर्थानं काम आता सुरुवात झालेली आहे। शेवटचे जे गोष्टी असतील त्या वचननाम्याचे काम ठाकरे बंधू पहिल्यांदा एकत्र आल्यानंतरचं हे निवडणूक आहे, त्यामुळे वचननामा ठाकरे बंधूंचा हा सर्वात जास्त महत्वाचा आहे आणि त्यावरच खऱ्या अर्थानं काम सुरू झालेलं आहे। वचननाम्यामध्ये प्रामुख्याने कोणते मुद्दे असणार आहेत, काही शक्यता वर्तवली जाते? खऱ्या अर्थानं आपण बघितलं गेलं तर सर्वात महत्वाचं म्हणजे मुद्दे खूप महत्वाचे आहेत। एक, रस्त्यांवरती खड्डे हे नेहमीचा प्रश्न मुंबईकरांना सामोरं जावा लागतो, तो एक मुद्दा हा प्रामुख्याने। त्यासोबत आपण बघू शकतो जसं मी पहिलं पण म्हटलं की मुंबईच्या अनेक भागात म्हणजे किंग सर्कल असो, परळ असो, लालबाग असो, गांधी मार्केट असो, या सगळ्या भागात महत्वाचं म्हणजे सखल भाग असल्यामुळे जेव्हा केव्हा पाऊस पडतो तिकडे पाणी साचतं, ते कसं कमी करता येईल, तिथे कुठले मोटर सिस्टम वाढवता येतील का, हा एक उल्लेख असू शकतो।
मराठी शाळांचा मुद्दा हा प्रामुख्याने प्रत्येक मुंबईकराच्या बाबतीत पाहायला मिळतो. श्रद्धा, तो मुद्दा खऱ्या अर्थानं असू शकतो. त्यासोबत जर आपण पाहिलं गेलं तर मुंबईमध्ये कन्स्ट्रक्शन जे आहेत किंवा रिडेव्हलपमेंट जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर वेस्टर्न सबअर्बमध्ये सुरू आहे. त्याचा एक मुद्दा या जाहीरनाम्यात असू शकतो. या जाहीरनाम्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे नदीचं पाणी असेल ते कसं काय आपण अडवायचं त्याच्याबद्दलच्या चर्चा असू शकतात. या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तरी महत्त्वाची गोष्ट हीच आहे की या सर्व गोष्टी आज जाहीरनाम्यात वचननामा जो असेल ठाकरे बंधूंचा त्याच्यात उल्लेख करताना दिसणार आहेत. महत्त्वाचं काय तर वचननामा जो प्रकाशित होणार आहे तो होताना 4 किंवा 5 तारखेला हा जेव्हा प्रचार सभेमध्ये प्रकाशित होईल तेव्हा तो वचननामा त्याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. त्या वचननाम्याची प्रतीक्षा, कोणकोणते मुद्दे या वचननाम्यामध्ये नमूद असतील याकडे सुद्धा लक्ष असेल. श्रेयस, अपडेट घेत राहू. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.